नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता रुद्रला आठवत असतं. नागेश्वर घोरपडे म्हणालेला असतो, काहीही झालं तरीसुद्धा आम्ही वासंतीची माफी मागणार नाही. कारण रुद्रला असं वाटत असतं की नागेश्वर घोरपडेने अशा पद्धतीने माझ्या आईसाहेबांवरती हात उगारलेला आहे. त्यामुळे आईसाहेबांची आबासाहेबांनी माफी मागायला हवी. पण इथे नागेश्वर घोरपडे स्पष्टपणे रुद्रला म्हणतो की आम्ही नागेश्वर घोरपडे आहोत आणि आम्ही त्यांची माफी अजिबात मागणार नाही. त्यामुळे रुद्रला तो प्रसंग सातत्याने आठवत असतो आणि त्याला त्या गोष्टीचं वाईट वाटलेलं असतं. त्यामुळे इथे आता रुद्रला ज्या गोष्टीचं वाईट वाटतं ती गोष्ट गिरिजाला बरोबर समजलेली असते. गिरिजा येते आणि रुद्रला म्हणत असते की रुद्र, झालं गेलं सगळं विसरून जा. एवढं मनाला लावून घेऊ नका, तुम्हाला त्रास होईल त्याचा. हे बघा, आबासाहेब आता चुकीचे वागले म्हणजे ते चुकीचेच वागत आलेत असा मनामध्ये गैरसमज घेऊ नका. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो की मी आबासाहेबांना या गोष्टीसाठी कधीच माफ करणार नाही. जी गोष्ट मी जगाला ओरडून ओरडून सांगतो की तुम्ही करू नका, ती गोष्ट आपल्या घरामध्ये पाळली जात नाही. त्या गोष्टीचा मला राग येतो. तेव्हा गिरिजा म्हणत असते की ते तुमचे दैवत आहे, तुम्ही तुमच्या दैवताला माफ नाही करणार. तेव्हा रुद्र म्हणत असतो की आपल्या घरामध्ये स्त्रीवरती जर कुणी अत्याचार करत असेल, हात उगारत असेल, मग ती व्यक्ती माझी जरी दैवत असली ना, तरी मी माझ्या दैवताला सुद्धा माफ करणार नाही आहे. आबासाहेबांची ही चूक माफ करण्यायोग्य नाही आणि म्हणून मी कधीच तिला दुजोरा देणार नाही. तेव्हा इथे रुद्र येतो आणि म्हणत असतो की आईसाहेब, आज तुमच्याबरोबर जे काही घडलं ते आबासाहेब आजच चुकीचे वागले की आत्तापर्यंत ते चुकीचे वागतच आले आहेत? खरं खरं सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता वासंती काहीच बोलत नाही. आपला मुलगा इतक्या प्रेमाने आपली विचारपूस करतोय यातच सगळं आलं असं तिला वाटतं आणि तिचा बांध फुटतो. ती रडायला लागते, ढसाढसा रडत असते. तेव्हा रुद्रला कळतं की याचा अर्थ ही गोष्ट आमच्या घरामध्ये सातत्याने घडतच आलेली आहे. तेव्हा वासंतीला आठवत असतं कशा पद्धतीने नागेश्वर घोरपडेने तिच्यावरती हात उगारलेला आहे, तिला इथे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो, आईसाहेब आम्हाला माफ करा. एकाच घरामध्ये राहून मला कधी कळलंच नाही की ज्या आबासाहेबांना मी दैवत समजतोय ते आबासाहेब तुमच्याबरोबर इतके क्रूर वागतात. पण काही हरकत नाही, आता मी तुम्हाला शब्द देतो, जर आता आबासाहेबांनी तुमची माफी मागितली नाही ना, तर आपण हे घर सोडून निघून जाऊ. आपण नाही राहायचं इथे. तेव्हा गिरिजा म्हणत असते की रुद्र, हे काय बोलताय तुम्ही? नागेश्वर घोरपडेचा खरा चेहरा तुमच्या समोर यावा म्हणून आम्ही हा सगळा प्लॅन केला होता. पण आता जर तुम्ही घर सोडलंत तर मग नागेश्वर घोरपडेला आपण सगळ्यांच्या समोर एक्सपोज कसं काय करायचं? सगळं काही इथेच संपून जाईल. त्यामुळे घर सोडून जायला नको, असं इथे गिरिजाला वाटत असतं. तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र हे काय बोलताय तुम्ही? घर सोडून जायचं? तेव्हा रुद्र म्हणतो, हो, जर आबासाहेबांनी माझ्या आईंची माफी मागितली नाही, घर सोडून जावंच लागेल. रुद्र आता रूममध्ये एकटाच असतो. गिरिजा म्हणत असते, रुद्र प्लीज तुम्ही शांत व्हा, पाणी घ्या बरं, पाणी प्या. रुद्र म्हणतो, मला पाणी वगैरे काही नको. तेव्हा गिरिजा म्हणते, हे काय बोलताय तुम्ही? तुम्ही इतका रागराग का करताय? तुम्ही शांत व्हा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र म्हणत असतो, गिरिजा तुम्ही मला शांत राहायला कसं काय सांगू शकता? आज जे काही घडलं ती गोष्ट तुम्हाला पटली आहे का? आबासाहेब चुकलेत असं नाही वाटत तुम्हाला? तेव्हा गिरिजा म्हणत असते, रुद्र अहो मला माहिती आहे आबासाहेब चुकलेत. मी पण होते ना तुमच्याबरोबर. मला काय वाटतं रुद्र माहिती आहे? कधी कधी जी गोष्ट आपण बघतो ती गोष्ट आपल्याला चुकीची वाटते, बरोबर आहे. पण सातत्याने ती गोष्ट चुकीची आहे आणि ती व्यक्तीसुद्धा चुकीची आहे असं आपण ठरवू शकत नाही ना, की या गोष्टी रोजच घडत असतील. बरोबर ना? कधी-कधी माणूस रागाच्या भरामध्ये तसा वागूच शकतो. तेव्हा इथे आता रुद्र म्हणत असतो, जरीसुद्धा रागाच्या भरामध्ये आबासाहेब असं वागले असले ना, तरीसुद्धा त्यांची ही जी चूक झाली आहे, ती माफ करण्यासारखी नाही आहे. काहीही झालं तरी ती गोष्ट मी नाही विसरू शकत. आणि म्हणूनच जर आता आबासाहेबांनी आईसाहेबांची माफी नाही मागितली, तर आपण घर सोडून जाणारच आहोत. तेव्हा गिरिजा म्हणते, की हा काही ऑप्शन नाही आहे ना.
म्हणजे आता ही गोष्ट घडली आहे म्हणून आपण घर सोडून जायचं, हे मला योग्य वाटत नाही रुद्र. तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, की आपण घर सोडून नको जाऊया आणि रुद्र म्हणतो, की जायचं. तेव्हा प्रेक्षकांनो उर्वशी म्हणते, की रुद्र, मी मान्य करते, की दादासाहेब चुकले. त्यांनी इथे वासंतीवरती हात उगारायला नको होता. अरे पण तू फक्त एकच बाजू बघतोयस. हात उगारलेलं बघतोयस, पण हात का उगारला हे तू बघितलंस का? तुला माहिती आहे का? तेव्हा रुद्र म्हणतो, काहीही घडलेलं असू द्या आत्या, पण तरीसुद्धा आबासाहेबांनी जे काही आहे ते बोलायला हवं होतं. हात उगारायला नको होता आणि त्यामुळे या गोष्टीला मी अजिबात इथे माफ करू शकणार नाही आहे आणि त्यामुळे आता मी आबासाहेबांसमोर अजिबात झुकणार नाही. मी इथे थांबणार नाही. मी हे घर सोडून निघून जाणार आहे माझ्या आईला आणि गिरिजाला घेऊन. तेव्हा इथे उर्वशी म्हणते, हे काय बोलतोयस तू रुद्र? या घरामध्ये फक्त तुझे आबासाहेब राहतात का? जे तुझ्यासाठी महत्त्वाचे आहेत? आणि या घरामध्ये मी कुणीच नाही आहे तुझी. हे बघ अरे तुझ्या आईने तुझं एवढं केलेलं नाही आहे ना, त्यापेक्षा जास्त मी केलं आहे तुझं बाळा. अरे मला पोटचा मुलगा नाही आहे, पण मी तुला कधी अंतर दिलं नाही. पोटच्याप्रमाणे तुला वाढवलं, तुला लाड केलं, प्रेम दिलं आणि आता तू हे घर सोडून, मला सोडून निघून जायचं बोलतोयस? म्हणजे तुझ्या मनामध्ये माझ्याबद्दल काहीच मान सन्मान इज्जत नाही आहे का? तेव्हा रुद्र म्हणत असतो, असं नाही आहे आत्या, असं अजिबात नाही आहे. तुला पण माहिती आहे माझं तुझ्यावरती किती प्रेम आहे आणि मला तुझी किती किंमत आहे. पण हे बघ, या घरामध्ये आपण जी बाहेर शिकवण देतो लोकांना, ती शिकवण जर आपल्या घरामध्येच लोकांना लागू होत नसेल, तर तू मला सांग ना याचा काय अर्थ आहे का? हे बघ आत्या, तू किती आणि काहीही म्हण, पण आता माझा निर्णय बदलणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो उर्वशी म्हणते, काहीही झालं तरी या गोष्टींसाठी दादासाहेबांना आता समजवायला हवं, नाहीतर रुद्र हातातून निघून जाईल. रुद्र कायमचा हे घर सोडून निघून जाईल आणि तो परत इथे कधीही येणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गिरिजा बाहेर आलेली असते. ती वासंतीला म्हणत असते, रुद्र ऐकायला तयार नाही. म्हणजे जे काही घडलं, आपण त्यांच्यासमोर नागेश्वर घोरपडेचा खरा चेहरा आणण्याचा प्रयत्न केला. पण काय झालं? रुद्र आता इतके चिडलेत की त्यांना या घरामध्येच राहायचं नाही आहे. जोपर्यंत नागेश्वर घोरपडे तुमची माफी मागत नाही, तोपर्यंत ते इथे थांबणार नाही. ते इथून जातील, असं ते म्हणालेले आहेत. म्हणून मला काय वाटतं आई, आपण काय करायचं? रुद्रला समजावायचं का? तेव्हा वासंती म्हणत असते की आपण हे जे काही नाटक केलं, ते यांचा चेहरा समोर यावा म्हणून. पण बघ ना, रुद्रने माझी बाजू घेतली आणि त्याला माझ्यासाठी किती राग आला. तो त्याच्या वडिलांच्या विरोधात, त्याच्या दैवताच्या विरोधात उभा राहिला. या गोष्टीचा मला आनंद आहे. तर इथे आता गिरिजाला आठवतं, त्या दोघींनी मिळून हा प्लॅन केला होता मंदिराजवळ, की आपण आता असं नाटक करायचं, की उर्वशी आत्याने तुम्हाला पकडलं पाहिजे चिठ्ठी ठेवताना आणि मग त्याने कांगावा केला पाहिजे नागेश्वर घोरपडेसमोर आणि मग नागेश्वर घोरपडे तुमच्यावरती हात उगारणार आणि त्याच वेळेला बरोबर मी तिथे रुद्रला घेऊन येणार. म्हणजे रुद्रच्या समोर नागेश्वर घोरपडेचा खरा चेहरा येईल. ते कसे गुन्हेगार आहेत हे एकदा रुद्रला समजलं, की ते आता नागेश्वर घोरपडेवरती बारीक-सारीक गोष्टींवरती विश्वास ठेवणार नाही आणि त्यांचा हा प्लॅन सक्सेसफुल झालेला असतो आणि तो सुद्धा इतका, की रुद्र आता घर सोडूनच जायला निघतो. तर इथे प्रेक्षकांनो बघा, उर्वशी येते आणि नागेश्वरला म्हणत असते, की आबासाहेब, रुद्र घर सोडून चाललाय. जर तुम्ही त्या वासंतीची माफी मागितली नाही ना, तर तो इथे राहणार नाही असं म्हणालाय. काय करताय तुम्ही? रुद्रला गमावणार आहात का? तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मला असं वाटतं, की तुम्ही वासंतीची माफी मागितली पाहिजे. निदान नाटक केलं पाहिजे. तेव्हा इथे आता नागेश्वर म्हणतो, दीदी काय झाले तुम्हाला? तुमचं काय डोकं-बिकं फिरलंय की काय? ज्या बाईला आत्तापर्यंत आम्ही आमच्या पायाची धूळ समजत आलो, त्या बाईची तुम्ही आम्हाला माफी मागायला सांगताय? असं कसं तुम्ही करायला सांगू शकता आम्हाला? काहीही झालं तरीसुद्धा आम्ही त्या वासंतीसमोर झुकणार नाही. आम्ही तिची माफी मागणार नाही म्हणजे नाही. तेव्हा इथे आता उर्वशी म्हणत असते, दादासाहेब, एक गोष्ट लक्षात ठेवा. जर रुद्र सगळं काही सोडून गेला, तर संस्थेचं काय होणार? तुम्ही त्या संस्थेच्या आडून जे काही काळे धंदे करता, ते बंद पडतील हो. तेव्हा नागेश्वर म्हणतो, ते धंदे बंद पडले तरी चालेल. संस्था बंद पडली तरी चालेल. मी संस्था नसताना सुद्धा काळे धंदे करेन इतकी ताकद आहे माझ्यात. पण त्या वासंतीची माफी नाही मागणार.
तेव्हा उर्वशी म्हणते, आणि अजून एक तोटा होणार आहे दादासाहेब. जर रुद्र आणि गिरिजा या घरातून गेले ना, तर ते दोघे जण कायमचे एकत्र येतील, लक्षात ठेवा. मग ते दोघांना आपल्या नजरेसमोर असतील तर आपण वेगळं करण्याचा प्रयत्न करू शकतो. इथून जर लांब गेले तर त्यांना आपण वेगळं करू शकणार नाही, आणि मग तुम्ही चिरंजीवांना तुमच्या, रुद्रला तुमच्या कायमचं गमवाल, आणि त्या गिरिजाचं काही वाकडं करू शकणार नाही, असं इथे आता उर्वशी नागेश्वराला समजवत असते. तर प्रेक्षकांनो, इथे आता बॅगा वगैरे पॅक असतात. वासंती म्हणते, गिरिजा काय करायचं? रुद्र जे काही बोलतोय ते ऐकायचं? हे घर सोडून जायचं का आपण? तेव्हा गिरिजा म्हणते, हो आई, तसंच करावं लागेल. कारण रुद्र आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतात, आपल्याला नेहमी साथ देतात. मग आता त्यांचा निर्णय आहे, आपण त्यांच्या निर्णयामध्ये सहभागी झालं पाहिजे. ते जिथे जातील आपण तिथेच गेलं पाहिजे. आपण त्यांना नकार द्यायला नको, आपण त्यांना दुखवायला नको, असं आता इथे गिरिजा म्हणत असते. तेव्हा रुद्र तिथे येतो आणि म्हणतो, झाला बॅगा वगैरे भरून? चला आपण निघूया. तेव्हा गिरिजा म्हणते, रुद्र प्लीज, फक्त एकदा एकदा विचार करा, तुमचा निर्णय बदला प्लीज. तेव्हा रुद्र म्हणत असतो, नाही गिरिजा, मी माझा निर्णय अजिबात बदलणार नाही आहे. ज्या घरामध्ये माझ्या आईला इज्जत नाही आहे, मान सन्मान नाही, त्या घरामध्ये मी 1 मिनिटसुद्धा राहणार नाही आहे. चला आपल्याला निघायला हवं. आईसाहेब चला. तेव्हा रुद्र स्वतःची आणि आईसाहेबांची सुटकेस घेतो आणि जायला निघालेला असतो. तेव्हा उर्वशी त्याची वाट बघत असते. ती म्हणत असते की, रुद्र, अरे थांब ना, तू तुझ्या आता आत्याईचं सुद्धा ऐकणार नाही आहेस का रे? मी इतकं तुला समजावते, पण तुला माझ्यासाठी या घरामध्ये थांबायचंच नाही आहे. तू मला तुझी आई, आत्या मानत नाही का? तेव्हा रुद्र म्हणतो, असं नाही आहे आत्या, पण ज्या घरामध्ये मी माझ्या वडिलांना लहानपणापासून दैवत समजत आलो आहे, त्यांचा मी इथे नेहमी आदर्श घेत आलो आहे, आणि ते वडील जेव्हा चुकीचं वागतात तेव्हा मला जो काही त्रास झाला आहे ना, तो मी शब्दात तुला नाही सांगू शकत. पण आता मी हा त्रास अजिबात सहन करणार नाही, आणि चुकीच्या गोष्टींना मी अजिबात प्राधान्य देणार नाही आहे. तेव्हा तू सुद्धा वाईट वाटून घेऊ नको, आणि मला थांबवण्याचे तू प्रयत्न करू नको, कारण काहीही झालं ना तरी मी थांबणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता रुद्र काही थांबायला तयार नसतो. रुद्र त्याच्या आत्याला म्हणतो की मी जाणार म्हणजे जाणार, कारण या घरामध्ये मी अजिबात गुन्हा हा सहन करणार नाही आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र आता बॅगा वगैरे घेऊन जायला निघालेला असतो. त्याचा निर्णय हा पक्का झालेला असतो की आबासाहेबांचं वागणं चुकीचं आहे, आणि त्यामुळे मी या घरामध्ये थांबणार नाही. जोपर्यंत माझ्या आईला न्याय मिळत नाही तोपर्यंत मी इथे थांबणार नाही. आणि तेव्हा इथे प्रेक्षकांनो, रुद्र आता जाताना उंबऱ्यामध्ये पाय टाकणार तेवढ्यातच मागून नागेश्वर घोरपडे म्हणतात की, थांबा चिरंजीव. तेव्हा इथे रुद्र दारातच उभा राहिलेला असतो. तेव्हा नागेश्वर तिथे येतो आणि म्हणतो, हे काय करताय तुम्ही चिरंजीव? तुमच्या आबासाहेबांना न भेटता तुम्ही जायला निघालात? तुम्ही तुमच्या आबासाहेबांवरती इतके रागवलात की आता आमच्याकडे बघणारसुद्धा नाही? सांगा ना, आमच्याकडे बघणारसुद्धा नाही का तुम्ही? तेव्हा रुद्र म्हणतो, नाही आबासाहेब, आम्हाला नाही बघायचं आहे तुमच्याकडे. आम्ही तुमच्यासाठी इतकं काही केलं, पण आम्ही तुम्हाला कधी उलट शब्द बोललो नाही, आणि त्याचबरोबर तुम्हाला नेहमी आमचा आदर्श समजत आलो, आणि आज तुम्ही चुकीचे वागताना दिसलात, आणि म्हणून आम्ही दुखावलो गेलोय. तुम्ही इथे आईसाहेबांची साधी माफी मागितली नाही, त्याच्यामध्ये तुमचा इगो तुम्ही कुरवाळत बसलात. मला ते मान्य नाही आबासाहेब, त्यापेक्षा मी घर सोडून जातो. तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की, बरं आमचं चुकलं, आम्ही तुम्हाला चुकीचे वाटतोय ना, पण कधी कधी माणसाला राग आल्यानंतर माणूस तसा वागतो, म्हणून तो माणूसच चुकीचा आहे असं वाटतं का तुम्हाला? तेव्हा इथे नागेश्वर म्हणत असतो की, एकदा एकदा चिरंजीव आमच्या बाजूने विचार करा, आणि घर सोडून जाऊ नका. तेव्हा रुद्र म्हणतो, अजिबात नाही, मला आता कसलाही विचार करायचा नाही, मला फक्त हे घर सोडून जायचं आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, नागेश्वर म्हणत असतो, बरं ठीक आहे, आमचं चुकलं, आम्ही तुमची माफी मागतो हवं तर, पण जाऊ नका. तेव्हा रुद्र म्हणतो, आबासाहेब, तुम्ही चुकीचं ऐकलत. मी तुम्हाला म्हणालो आहे की जोपर्यंत तुम्ही आईसाहेबांची माफी नाही ना मागत, तोपर्यंत मी इथे थांबणार नाही आहे, असं म्हणालो मी तुम्हाला. माझी माफी मागून काही होणार नाही आहे, कारण तुम्ही माझ्यावरती हात उगारलेला नाही आहे आबासाहेब, आणि जरी तसं झालं तरी मी तुम्हाला कधी उलट प्रश्न विचारणार नाही. प्रश्न इथे माझ्या आईसाहेबांचा आहे, तिची माफी मागा, असं रुद्र नागेश्वर घोरपडेला म्हणत असतो.
तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता मंदिराजवळ देवकी आता धावत पळत आलेली असते. ती डोकं टेकताना म्हणते की देवा, काहीही झालं तरी माझ्या मायलेकींची भेट घडव. माझ्या आणि माझ्या लेकीची भेट घडव देवा. आणि जर तसं नाही झालं ना, तर मी इथेच तुझ्यासमोर बसून तुझ्या इथे आता डोकं माझं आपटून घेईन आणि माझा जीव सोडेन. तेव्हा ती डोकं आपटत असताना त्या ठिकाणी आता गिरिजा आलेली असते. ती म्हणते, हे काय करताय तुम्ही? तेव्हा ती म्हणते, काय करते? माझी मुलगी मला सापडली नाही आहे ना, म्हणून जीव देण्याचा प्रयत्न करते. तेव्हा गिरिजा म्हणत असते, हे बघा, ही जागा तुमची नाही आहे. तुम्ही इथे नाही राहायचं. तुमचं हक्काचं घर आहे ना. चला, मी तुम्हाला तुमच्या हक्काचं घर मिळवून देते. आणि देवकीला आता माहिती असतं की तिचं हक्काचं घर कुठलं आहे. ते म्हणजे ज्या ठिकाणी नागेश्वर घोरपडे आता राहत असतो तेच घर. आणि तेव्हा वासंतीने सांगितल्याप्रमाणे इथे आता गिरिजा वासंतीला सांगते की मी देवकीला घेऊन आपल्या घरी येते. आणि ती आता देवकीला म्हणते की मी तुमच्या हक्काचं घर आणि तुमची मुलगी तुम्हाला शोधून देणार आहे, असं ती म्हणत आता इथे देवकीला आपल्याबरोबर घरी घेऊन येते.